भिजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हॅलो, इन्स्पेक्टर खैरनार. येस. मी सीमा धर्माधिकारी बोलतेय. ओळखलात का तुम्ही? हो, बोला ना. राधा आणि सौरभचा काही पत्ता लागला का? नाही हो, त्यांचा काही पत्ता लागलेला नाहीये किंवा त्यांच्या डेड बॉडीज पण सापडलेल्या नाहीयेत. पण तुम्ही काही काळजी करू नका, आमचा तपास सुरू आहे. काही कळलं तर कळवतो तुम्हाला मी. ठीक आहे. राधा, मला तुझ्याशी स्वतंत्रपणे नक्की काय बोलायचंय याची कल्पना तुला आलीच असेल. आय नो यू आर मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड. हो, आणि सौरभ तेवढा मॅच्युअर नाहीये. या विषयावरच बोलायचं होतं ना तुम्हाला? प्रिसाइजली. काय राधा, वयातलं अंतर तुम्ही प्रेमानं भरून काढू शकालही, पण मला असं वाटतं की तुझ्याकडे असलेली मॅच्युरिटी ही तुझ्या वयामुळे आलेली नाहीये. एक डॉक्टर म्हणून तुला मिळालेलं यश, तुझी या प्रोफेशनवर असलेली कमांड आणि तुला मिळणारा मान, या सगळ्यातनं ती आलेली आहे. त्यामुळे आता तरी या मॅच्युरिटीशी सौरभ नाही ग बरोबरी करू शकणार. तोपर्यंत तरी नक्कीच नाही, जोपर्यंत सौरभ स्वतःच्या कर्तृत्वावर त्या लेवलला पोहोचत नाही. आणि तुला तर माहितीच आहे की हे सगळं असं लगेच नाही ग घडणार. म्हणजे चुटकीसरशी नाही ना घडू शकत हे सगळं. त्याला थोडा काळ जावा लागेल. आणि हा काळ तुमच्या, विशेषतः तुझ्या प्रेमाची कसोटी घेणारा काळ ठरणार आहे राधा. तुला याची जाणीव आहे ना? हो दादा. सगळ्यांना असं वाटतं की त्याच्या नाचण्या बागडण्याला भुलून मी त्याच्या प्रेमात पडली आणि लवकरच माझा भ्रमनिरास होईल. पण तसं नाहीये. त्याचा निरागस उत्साह, चौकटी तोडून सहजपणे वागण्याची पद्धत, हेच तर मला आवडलं. दादा, ज्या जिद्दीने आणि फोकसने मी माझ्या करिअरमध्ये मजल मारली, तीच जिद्द आणि तोच फोकस आणि तीच काम करण्याची क्षमता मी सौरभमध्ये रुजवली. हे ऐकून मला काय वाटलं सांगू? काय? तुम्हाला सपोर्ट करण्याचा माझा निर्णय चुकीचा नव्हता. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस. थँक्यू. बाय. बाय. ज्या शिक्षणावरून, ज्या स्टेटसवरून आणि ज्या मॅच्युरिटीवरून आज तुला ऐकावं लागतंय सौरभ, ते सगळं तुला तुझ्या हिमतीवर मिळवलेलं पाहायचंय मला. काय म्हणाले डॉक्टर? ज्याची भीती होती तेच झालं.
डॉक्टर म्हणाले गार्गीच्या जीवाचा धोका पत्करून काहीही करू शकत नाही आपण. गार्गीला हे मूल वाढवावंच लागेल. पण आई मला हे मूल नकोय ग. नकोय मला हे मूल. थोडी जीव घेणारच का तिचा? मुलगी आहे ती आपली. आपली आपली नाही रजनीश, आपली नाही, माझी माझी मुलगी आहे ती. तुमची मुलगी गेली पळून. ऑपरेशन सक्सेसफुल झालं ना? हो हो, अगदी अगदी छान झालं. राधाची वारंवार आठवण येत होती मला. तुला सांगते मानस, माझ्याही पेक्षा सफाईनं चालतात रे तिची बोट. कुठे असेल ती? आता 4 दिवस उलटून गेले. तिच्या आणि सौरभच्या लग्नाला आपल्या दोघांचाही पूर्ण पाठिंबा आहे हे माहीत असूनही ती आपल्याला एक साधा फोन का करत नाहीये? ही गोष्ट मला खूप काळजी करण्यासारखी वाटते. म्हणजे मी खूप धीर धरला होता. असं वाटलं की दोघं घाबरले असतील, जरा भांबावले असतील. पण 4 दिवस झाले. मलाही खूप काळजी वाटते. अवलीला काही कळलं नाहीये का? नाही, उलट तोच मला फोन करून विचारत होता की काही कळलं का म्हणून. अरे बापरे. नाही मग मानस, आता आणखी वाट बघण्यात काही अर्थ नाही. आपण काहीतरी हातपाय हलवायला पाहिजे. एक काम करूया, कमिशनर साहेबांना ओळखते मी, आपण त्यांच्याशीच जाऊन बोलूया. आता लवकरात लवकर राधा आणि सौरभचा शोध लागायला हवा. हो. सीमा वहिनी, ऐक ना. काय गोळ घातलायस रे? घोळ कसला? काय घोळ? नाही म्हणजे तुझ्या आवाजावरून लक्षात आलं माझ्या. सीमा वहिनी म्हणजे काहीतरी न आवडणारी गोष्ट असेल माझी, जी माझ्याकडनं कबूल करून घ्यायची असेल. हा बोल. सॉलिड आहे यार तू. प्रेमाविमात पडायचं नाही, सांगून ठेवते. तुझ्या लग्नाची वेळ आली ना की मी माझ्या पसंतीची मुलगी बघणार आणि तू तिच्याशीच लग्न करायचं. सीमा वहिनी यार, नाही मला तुझं काय ऐकायचं. मी करेन ना सगळं. काय करणार आहेस तू? खरंच करेन ना. पण काही झालं की काय जेवण बंद म्हणजे? आणि करायचं असं त्याचा मीच निघून जातो ना घरातून. असं काय करतोय सौरभ? असा वेडेपणा करू नकोस रे. हे बघ, मी जे काही करते ते तुझ्या चांगल्यासाठीच ना. मला सगळं खूप जड जात आहे. आम्हाला दोघांनाही.
आम्ही एकमेकांशी नाही बोललोय, पण आम्हाला दोघांना आणि तुलाही हे कळून चुकलंय की आमचं एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम आहे. असं प्रेम मला मिळवून दे सीमा वहिनी. सीमावहिनी प्लीज ना. सीमावहिनी चुकलो मी. आय एम रिअली सॉरी सीमावहिनी. सीमावहिनी सीमावहिनी बोल ना ग. काय बोलू? स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी अशा बोलण्याला काही किंमत आहे का सौरभ? सीमावहिनी प्लीज ना ग. मी सॉरी म्हणण्यासाठी आलोय नाही. प्लीज ना. तुझ्या सॉरी म्हणण्याला काही अर्थ आहे का सौरभ? सगळं नीट जुळवून आणलं होतं मी, ते उधळून निघून गेलास. काय अर्थ आहे तुझ्या वागण्याला? सीमावहिनी आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा असं नाही वागणार. तू सांगशील ना तसाच वागे. आय एम रिअली सॉरी. रिअली सॉरी. नक्की? तुझी शपथ आहे. तुझी शपथ ग. मी सांगेन तसंच वागशील? हो. मला सांग, तू राधाशी लग्न केलंस? हो. ठीक आहे, मग आता घटस्फोट घे. हो सौरभ, तू घे घटस्फोट. राधाला मोकळी कर. झाली चूक तुझ्या हातनं, पण मान्य कर ना. सीमा ऐक माझा, तू निघून जा साऊथ आफ्रिकेला. मालकडनी सगळी सोय केली तुझी. करिअरला सुरुवात कर. तुझं आयुष्य मार्गी लागेल रे सीमा. आणि आपली राधा चांगली आहे, मी तिची समजूत काढेन ना. हो, मी तिचं लग्न लावून देईन केदारशी. हा, केदारला खूप गरज आहे रे तिची. तो नाही राहू शकत तिच्याशिवाय. वेडा होईल रे तो. बघतोस ना अण्णा कसे वागतायत ते. नाही हे बघ, तूच वाचवू शकतोस आपल्या केदारला. मला आपलं घर पुन्हा भरलेलं बघायचंय. सगळ्यांनी इथे एकत्र राहायचंय आपण. तू साऊथ आफ्रिकेला निघून जा. तुझं करिअर तिकडे सेटल हो. इथे राधा आणि केदार लग्न करतील. काय एवढं काय सिक्रेट काय बोलायचं होतं मार्कंडा झालं तुझ्याशी? दुसरं काय? गेस कर ना काय असेल. मी नाही गेस बेस करणार. आणि मी काय लहान मुलगा आहे का की मला बाजूला ठेवून दोन वृद्ध बाजूला जाऊन बोलतायत? त्यांना तसं वाटतं. आणि काय? आणि तू आहेस सुद्धा. फॅक्ट आहे ती सौरभ. कम ऑन यार, तू आता मला परत लेक्चर दे. आणि मला एक सांग, मी काय सारखं विचारी असल्यासारखा चेहरा करून बसायला पाहिजे का? सौरभ, अरे जबाबदारीने वागायचं म्हणजे असं वागलं पाहिजे असं थोडीच आहे. पण मला ऑलरेडी तसं फिलिंग यायला लागलंय ना. आणि तू ती नवीन बेडी अडकवलीस माझ्या पायात. त्याने तर सौरभ प्लीज त्याचा विचार करू नकोस. आपण खूप चांगले मित्र आहोत. आणि नवरा बायको असल्याचा आपला थोडासा ऍडव्हान्टेज आहे. थोडासा ऍडव्हान्टेज? आणि समजा
माझा माझ्यावर कंट्रोल नाही राहिला तर? सौरभ इकडे बघ, इकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ. ही आपली एक तपश्चर्या आहे, जगा वेगळी, आणि आपण ती जिंकणार आहोत. झोप आता, चल. सौरभ, झोप आता. सौरभ, राधा, 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 कमॉन यार, तुला आहे का नाही काही? अरे काय झालं? सकाळी उठलो तर शेजारी तू नाहीस, बाथरूम मध्ये नव्हतीस, कुठे गेली होतीस? अरे मॉर्निंग वॉकची इतकी सवय झाली ना, ती चैनच नाही पडली. अरे हो, पण यार ऍटलीस्ट सांगून तरी जायचं ना. केवढा घाबरलो होतो मी.
तू इतका छान झोपला होतास ना की तुला उठवणं मला जीवावर आलं होतं. त्याला काय झालं? मला उठवायचं ना, सांगायचं मला. तू नाहीयेस म्हणलं केवढा घाबरलो. अरे सौरभ, नको हा. राधा 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 अच्छा, हो, हो, हो. नाही, 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 नाही.